नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिला जो संदेश स्वामींचा आहे तो हा आहे की तुम्हाला आयुष्यात असं वाटतं ना की जितकं तुम्ही सावरायला जाता म्हणजे एक प्रॉब्लेममधून निघता तर दुसरी प्रॉब्लेम तुमचं वाट बघत असते. तर हे जे संकट आहेत तर तुम्हाला असं वाटतं की एक प्रॉब्लेम म्हणजे काय, तर कुठे ना कुठे आता जर तुम्ही संसारात तुम्हाला सुख भेटतंय किंवा संसारात शांती आहे थोडीशी, तर लगेच कुठली तरी पैशाची चणचण चालू होते. पैशांची चणचण संपली तर शारीरिक काहीतरी त्रास व्हायला सुरू होतं. तर तुम्हाला या सगळ्यांबद्दल ना प्रश्नचिन्ह पडतो की हे सगळं कधी थांबेल आणि कधी माझं आयुष्य संपूर्ण होईल की सुरळीत चालेल. तर बघा, स्वामी तुम्हाला ठामपणे हे सांगत आहेत की जे काही तुम्हाला वाटतंय तेच तुमच्या आयुष्यात घडतं. म्हणजे जर तुम्ही विचार करून चाललात की एका परिस्थितीतून निघतो तर दुसरी परिस्थितीला सामोरी जाण्यासाठी माझ्या आयुष्यात उभीच असते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एक प्रॉब्लेममधून निघालो नाही की दुसरी प्रॉब्लेम माझं वाटच बघत असते. तर हा कुठे ना तुमचा माइंडसेट तुम्ही करून ठेवलेला आहात, तिथे गडबड आहे. कारण जसं तुम्ही विचार करता तसंच आयुष्यात गोष्टी घडत जातात. तर तुम्हाला हा विचारच नाही करायचा आहे की आयुष्यात किती प्रॉब्लेम्स आहेत आणि आयुष्यामध्ये हे सगळं कधी सुरळीत होईल, बरं होईल, ह्या सगळ्यांबद्दलचा विचार तुम्हाला करायचा नाही आहे. तो स्वामींवरती सोपवायचा आहे. तुम्हाला असं वाटतं की सगळंच काही तुमच्या विपरीत चाललं आहे. कधी कधी तुम्हाला असं वाटत असतं. तर आता हा काय झाला, हा पण एक माइंडसेटच झाला ना की तुम्ही स्वतःहूनच ठरवताय की सगळं काही विपरीत चाललेलं आहे. तर तुम्ही युनिव्हर्सला सिग्नल काय देताय की विपरीत चाललं, तर तुम्हाला अजून विपरीत परिस्थितीमध्ये टाकलं जातं. तर तुम्हाला सांगितलं जात आहे ना की विपरीत होणाऱ्या गोष्टींबद्दल विचारच करू नका की काय विपरीत चाललं आहे तुमच्या आयुष्यात. जर तुम्ही सकारात्मक गोष्टींबद्दल विचार करू नाही शकत तर नकारात्मक गोष्टींबद्दल पण विचार त्या बाबतीत करू नका. तर जी विपरीत गोष्ट चालली आहे ती कशी सुधारता येईल त्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि तुमचा माइंडसेट पहिले तर चेंज करा की एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, हे तर माझं आयुष्याचं गणितच आहे, हे असंच चाललेलं असतं. बघा, कोणाचंच आयुष्य सरळ नाही आहे. जरी ते दिसत असेल तरी ते नाही आहे. कारण इथे 80% लोक ही कलियुगमध्ये फेकरीते जगत आहेत. हे सत्य आहे कलियुगचं. जे सोशल मीडियावरती जे तुम्हाला दिसतं ते त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्ती गोष्टी खोट्या आणि फक्त एक एंटरटेनमेंट म्हणून तुम्हाला दाखवले जातात. माणसाचं खरं आयुष्य हे संघर्षातच असतं. कारण मानव शरीर जर तुम्ही घेतलं आहात तर ते तुमची कर्म कापण्यासाठी घेतलेले आहात तुम्ही. कारण तुमची कर्म आहेत ती कापायची आहेत तुम्हाला, त्यासाठी तुम्ही मानव शरीर घेतलेलं आहे. तर त्याला प्रश्नचिन्ह नका आणू. प्रश्नचिन्ह यायलाच नाही पाहिजे की संघर्ष का. तर उत्तराकडे लक्ष द्या की संघर्ष आहे तर त्याचं समाधान पण आहे. प्रॉब्लेम आहे तर त्याचं सोल्युशन पण आहे. सोल्युशनकडे लक्ष द्या, प्रॉब्लेम्सकडे लक्ष नका देऊ. आणि स्वामी तर आहेतच तुमच्याबरोबर. जर तुम्ही प्रॉब्लेम्सकडे लक्ष दिलं तर प्रॉब्लेम्स अजून वाढत जाणार. जर सोल्युशनकडे लक्ष दिलं तर तुम्हाला रास्ता भेटत जाईल, तुम्हाला एक मार्ग भेटत जाईल. आणि
जो तुम्हाला न्याय पाहिजे आहे, जर स्वामींच्या नावात तुमचं मन लागतंय, गोष्टीत असू दे, तुम्हाला समाधान हे भेटूनच राहणार आहे, आज नाही तर उद्या. आणि जे काही तुम्ही विचार करता ते नेहमी मोठं विचार करा. आता जर तुमचा प्रश्न तुम्हाला पडतो तर मग कुठे ना कुठे तुम्ही चुकत आहात. ते कसं होऊ शकतं नाही, ते होणारच. ह्यावरती विश्वास ठेवून चालत राहा आयुष्यात, आणि मग बघा कसे चमत्कार होतात ते स्वामी कृपेने. चमत्कार पण आहे ना आपल्या डोक्यात आणावे लागतात की हे होऊच शकतं आणि हे होणारच, तरच त्या जागेवरती ना चमत्कार हे घडतात. जेव्हा स्वतःबद्दल तो आत्मविश्वास आणाल आणि स्वतःवरती विश्वास ठेवून आयुष्यात चालत राहाल, तेव्हा मग बघाल की कसं परिवर्तन येतं त्या आयुष्यात. आणि तुम्हाला काहीच नाही करू शकलात ना, फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव म्हणजे तुमचा श्वास असायला पाहिजे, बस एवढं लक्षात ठेवा. आणि मग बघा कसं आयुष्य बदलतं ते. तर हाच होता आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचवला आहे. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा, आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.